पारदर्शी आणि स्वच्छ कारभार झाला असेल तर संचालक मंडळ चौकशीला का घाबरतंय असा सवाल खासदार शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज कोल्हापुरात उपस्थित केलाय। दाल में कुछ काला है असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी गोकुळ दूध संघावरील प्रशासक मंडळ नियुक्तीचं समर्थन केलं। यातून दूध संघाच्या निवडणुकीवरून महायुतीच्या स्थानिक नेत्यांमध्ये सुरू असणाऱ्या वादात खासदार सुप्रिया सुळे यांनी उडी घेतल्याचं दिसून आलं। ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं नुकतंच निधन झालं। त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आज कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या। या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यामध्ये त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केलं। गोकुळ दूध संघाचा कारभार पारदर्शी झाला नसेल तर त्याची चौकशी झालीच पाहिजे असं मत व्यक्त करत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी हा संघ टिकलाच पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली। त्याचबरोबर नामदार हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटील यांच्यातील वादावरही मत व्यक्त केलं। कोल्हापूरमध्येच भारतीय जनता पक्षाचा मध्येच सरकारमध्ये आहेत काही लोक, त्याच्यातले आज त्यांच्यावर प्रशासक लावलेला आहे। सरकारनीच प्रशासक लावलाय ना, म्हणजे काहीतरी गडबड झाली, कुछ तो गोलमाल आहे ना, दाल में कुछ काला है, त्याच्याशिवाय कसं। त्याच्यामुळे जर महाराष्ट्र सरकार जर प्रशासक लावत असेल आणि त्यांच्याच विचाराचा त्यांचाच मित्रपक्षातला एक आमदार आरोप प्रत्यारोप करत असेल तर हा विषय अतिशय गंभीर आहे। मग महाराष्ट्र सरकार आणि गोकुळ कोण आहे, एकच आहेत ना, ते सगळे एकत्रच काम करतात ना। मग जर एकत्र सरकारमध्ये काम करत असताना माननीय मुख्यमंत्र्यांना असं वाटलं की आपला एखादा सहकारी पदाधिकारी मंत्रिमंडळातला सहकारी तो जर एका संस्थेत काम करत असेल त्याच्यावर आपण प्रशासक ठेवला पाहिजे, जर असं माननीय मुख्यमंत्र्यांना वाटत असेल, याचा अर्थ माननीय मुख्यमंत्र्यांना काहीतरी चूक दिसलीच असावी ना। अवकाळी पावसासह विविध कारणांनी राज्यातील शेतकरी अडचणीत आहे। त्याला कर्जमाफीची आवश्यकता असतानाही महायुती सरकार त्यावर निर्णय घेत नाही। त्यातून शेतकरी कसा जगणार आणि त्याला न्याय कधी मिळणार असे प्रश्नही खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केले। महाराष्ट्रामध्ये आज प्रचंड शेतकरी अडचणीत आहे। अवकाळी पाऊस होतोय, सरसकट कर्जमाफी करू असा शब्द महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे, ती झालेली नाही। आज तुम्ही कुठेही गेला तरी तुमच्या चॅनल्सवर बघा, तुमचं रिपोर्टिंग बघा, कालचाच तुम्हाला रिपोर्टिंग सांगते, तुम्ही सगळ्यांनी कांद्यावरनं जी बातमी केली, 1 रुपयाला कांदा आहे, 1 रुपयाला। कसं जगायचं हो त्या शेतकऱ्याने। आणि कुठला शेतकरी आहे जो एक कांदा पिकवतो, तो कमी पाण्यामध्ये जो अल्प उदारक आहे, तो शेती कष्ट करणाऱ्या काळ्या मातीशी इमान राखणारा तो शेतकरी आहे, मग त्याला न्याय मिळणार नाही का। विद्येचं माहेरघर अशी ओळख असणारं पुणे शहर आता गुन्हेगारी कारवायांचं माहेरघर बनलंय अशी टीकाही खासदार सुप्रिया सुळे यांनी केली। राज्यात महिलांवर अत्याचार, भ्रष्टाचार, गैरव्यवहार यासह अन्य प्रकार वाढीला लागले आहेत। त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। मात्र आपण यामध्ये कोणतंही राजकारण आणणार नाही, त्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच याबाबतीत कठोर भूमिका घ्यावी असंही खासदार सुळे यांनी नमूद केलंय। श्रीमती सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री झाल्यास त्यांचं अभिनंदन करणारी पहिली मी असेन अशा शब्दात खासदार सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या संबंधी आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील उपस्थित होते।